नमस्कार विद्यार्थी मित्र. या अगोदरच्या तासामध्ये आपण सहकारी संस्था ज्या आहेत, तर या सहकारी संस्था कशा प्रकारे आवश्यक आहेत किंवा खाजगी व्यापारी आपली कशा प्रकारे फसवणूक करत असतात, पिळवणूक करत असतात. त्याचबरोबर जे कंपनी मालक आहेत, खाजगी कंपनीचे मालक आहेत, तर ते कंपनीचे मालक आपली कशा प्रकारे लुटवणूक करत असतात, फसवणूक करत असतात. आणि खाजगी सावकार आपली कशा प्रकारे फसवणूक करत असतात अथवा लुटवणूक करत असतात, तर त्या संदर्भातली जी काही माहिती आहे, तर ती माहिती अगोदरच्या तासांमध्ये आपण पाहिलेली आहे. तेव्हा खाजगी व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक जर थांबवायची असेल किंवा पिळवणूक थांबवायची असेल, खाजगी कंपनीकडून होणारी जी काही लुटवणूक आहे, तर ती लुटवणूक आपल्याला थांबवायची असेल, खाजगी सावकाराकडून होणारी फसवणूक जर आपल्याला थांबवायची असेल, तर या सर्वांवर उपाय शोधणं आवश्यक आहे. आणि अनेक सहकार्यानं हा उपाय शोधला आणि या उपायामधून त्यांनी सांगितलेलं आहे की जर खाजगी व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक थांबवायची असेल, त्याचबरोबर खाजगी कंपनीकडून होणारी फसवणूक थांबवायची असेल आणि खाजगी सावकाराकडून होणारी जी काही फसवणूक आहे, तर ती फसवणूक किंवा पिळवणूक थांबवायची असेल, तर त्यावर सहकार हा एकमेव उपाय आहे. अशा प्रकारचा जो काही निष्कर्ष आहे किंवा अशा प्रकारचं जे काही मत आहे, तर ते मत अनेक सहकार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आणि त्यामुळं सहकारी संस्था हा जो काही उपाय आहे, तर तो उपाय अंमलात आणलेला आहे. मग या सहकारी संस्था कशा पद्धतीनं आपली फसवणूक किंवा पिळवणूक थांबवित असतात, सहकारी संस्था कशा पद्धतीनं आपल्याला मदत करत असतात, सहकारी संस्था आपल्या आर्थिक हिताच्या दृष्टीने कशा प्रकारे आवश्यक असतात, तर या संदर्भात सहकार तज्ज्ञानं सहकारी संस्थेच्या किंवा सहकाराच्या जे काही वेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत, तर त्या व्याख्या केलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या केलेली आहे एच कॅल्व्हर्ट या सहकार तज्ज्ञानं, या विचारवंतानं सहकाराची व्याख्या अशी केलेली आहे की समाजातील जे काही व्यक्ती आहेत, तर या व्यक्तींनी म्हणजे समान गरज असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तीनं आपला आर्थिक विकास करून घेण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे समाजातील दुर्बल घटकांनी आपला आर्थिक विकास करून घेण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे एच कॅल्व्हर्ट यांनी का व्याख्या केलेली आहे की समाजातील जो काही दुर्बल घटक आहे, तर त्या दुर्बल घटकांना आपला जो काही आर्थिक विकास आहे, तर तो आर्थिक विकास करून घेण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे एकत्र येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्ती कशा स्वेच्छेनं एकत्र आलेले असणं आवश्यक आहे आणि आपला जो काय आर्थिक विकास आहे, तर तो आर्थिक विकास करून घेण्याच्या उद्देशानं या व्यक्तीनं काय केलेलं असतं, एकत्र येऊन या ज्या काही सहकारी संस्था आहेत, तर त्या संस्था स्थापन केलेल्या असतात. आणि म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत, तर त्या दुर्बल घटकांनी आपला आर्थिक विकास करून घेण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा सहकार तज्ज्ञान वैकुंठभाई मेहता हे जे काही सहकार चळवळीचे जे काही प्रणेते आहेत, यांनी सहकारासंदर्भात विशाल अशा प्रकारची जी काही कामगिरी आहे, तर ती कामगिरी केलेली आहे. तर या वैकुंठभाई मेहतांनी सहकाराची किंवा सहकारी संस्थांची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे की समान आर्थिक गरज असणाऱ्या लोकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय. समान आर्थिक गरज असणाऱ्या लोकांनी आपला समान उद्देश साध्य करण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे एकतर एकत्र येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तींची जी काही गरज आहे, तर ती गरज समान असणं किंवा एकसारखी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या एक समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्यानंतर आपला जो काही उद्देश आहे, तर तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी जी काही स्वेच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते, त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे बळजबरीनं जर या लोकांना एकत्र आणलं आणि संस्था स्थापन केली, तर ती संस्था चांगल्या पद्धतीनं आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पडू शकत नाही. कारण बळजबरीनं किंवा सक्तीनं एकत्र आणल्यामुळं या ज्या काही व्यक्ती आहेत, तर या व्यक्ती सहकारी संस्थेच्या कारभाराकडे तितकंसं लक्ष देत नसतात आणि त्यामुळं सहकारी संस्थेचा कारभार सुरळीतपणे चालवला जात नाही, कार्यक्षमपणे चालवला जात नाही. तेव्हा संस्थेचा कारभार कार्यक्षमपणे चालवला जावा, यासाठी एकत्र येणारे जे व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्ती स्वेच्छेनं एकत्र आलेले असणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की समान आर्थिक गरज असणाऱ्या लोकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन आपला जो काही समान उद्देश आहे, तर तो उद्देश साध्य करण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय.
त्यानंतर तिसरी व्याख्या, भारतीय सहकार कायदा 1912ला आपल्या भारतामध्ये 1904ला पहिला भारतीय सहकार कायदा संमत केलेला आहे. त्या कायद्यामधल्या उणिवा निदर्शनास आल्या म्हणून 1912ला दुसरा भारतीय सहकार कायदा संमत केलेला आहे. आणि या कायद्यानुसार सहकारी संस्थेची किंवा सहकाराची व्याख्या काय केलेली आहे, तर सहकार तत्वाला अनुसरून समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संवर्धन करण्याचे कार्य जी संस्था पार पाडत असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. सहकार तत्वांना अनुसरून समाजातील काही दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचं संवर्धन म्हणजे संरक्षण करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य जी संस्था पार पडत असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे समाजातील काही दुर्बल घटक आहेत, सहकाराची जी काही सहकार तज्ञांना वेगळ्या प्रकारची तत्व निर्माण केलेली आहेत, निश्चित केलेली आहेत की खुले व ऐच्छिक सभासदत्व, लोकशाही पद्धतीनं कारभार, तर हे सहकाराची अशी विविध प्रकारची जी काही तत्व आहेत तर ती तत्व सहकार तज्ञांना तयार केलेली आहेत. म्हणजे सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतो. आणि म्हणूनच या 1912ला जो काही सहकाराची व्याख्या केलेली आहे तर त्या व्याख्येमध्ये सहकार तज्ञांना असं सांगितलेलं आहे की सहकार तत्वांना अनुसरून समाजातील काही दुर्बल घटक आहेत किंवा आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांचा आर्थिक हिताचं संवर्धन करण्याचं जे काही कार्य आहे किंवा आर्थििक विकास घडून आणण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य जी संस्था पार पडत असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची 1912ला जो काही दुसरा भारतीय सहकार कायदा संमत केलेला आहे तर त्या कायद्यानुसार सहकाराची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या 1946ला आपल्या भारतामध्ये एक सहकार नियोजन समिती स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे सहकार चळवळीच्या माध्यमातून या दुर्बल घटकांचा जो काही विकास आहे तर तो विकास घडवून आणण्यासंदर्भात नियोजन करण्याकरिता एका 1946ला सहकार नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या समितीनं सहकाराची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या अशी केलेली आहे की अनेक व्यक्तींनी आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन किंवा रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. समाजातील अनेक व्यक्तींनी आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन करण्यासाठी एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे म्हणजे 1946ला जी काही भारतीय सहकार नियोजन समिती स्थापन करण्यात आलेली होती आपल्या भारतामध्ये तर त्या समितीचे जे काही सदस्य आहेत तर त्या सदस्यानं किंवा त्या समितीनं अशा प्रकारची जी काही सहकाराची व्याख्या आहे तर ती व्याख्या केलेली आहे. त्यानंतर प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी सहकाराची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या केलेली आहे. तर त्यांनी व्याख्या काय केलेली आहे की सभासद आणि समाज यांचं हित साधण्यासाठी काय सभासद आणि समाज यांचं हित साधण्यासाठी लोकशाही पद्धतीनं कारभार करून जी संस्था आपलं कार्य पार पाडत असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. सभासद आणि समाज ज्या ज्या लोकांनी त्या सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवलेलं आहे म्हणजे संस्थेचे भाग खरेदी करून त्या संस्थेला भांडवल पुरवलेलं आहे त्या व्यक्ती म्हणजेच कोण असतात, त्या सहकारी संस्थेच्या सभासद असतात. आणि हा जो काही संपूर्ण समाज आहे तर या सभासदाचं आणि समाजाचं हित साधण्यासाठी लोकशाही पद्धतीनं कारभार चालवणारी जी संस्था असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे सभासदांचं हित साधलं पाहिजे आणि ते हित कशा पद्धतीनं तर सहकाराचं एक तत्व सहकार तज्ञांना निश्चित केलेलं आहे की लोकशाही पद्धतीनं कारभार की सहकारी संस्थेचा जो काही कारभार आहे तो कारभार लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतो. यापुढेच आपल्याला सहकाराची जी काही वैशिष्ट्य पाहिजे तर त्यामध्ये सहकाराचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे लोकशाही पद्धतीनं कारभार किंवा लोकशाही स्वरूपाचं संघटन. सहकारी संघटन हे लोकशाही स्वरूपाचं संघटन असतं. म्हणजे सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतो. म्हणजे लोकशाही स्वीकारलेलं जे राष्ट्र आहे तर त्या राष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीनं चालवला जात असतो अगदी त्याच पद्धतीनं या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांचा जो काही कारभार आहे तो कारभार चालवला जात असतो. म्हणून हे सहकार तज्ञांना सांगितलेलं आहे की सहकारी संस्था हे कशा स्वरूपाचं संघटन आहे, लोकशाही स्वरूपाचं संघटन आहे. आणि म्हणून या पॉल लॅम्बर्ट या जे काही शिक्षक आहेत किंवा हे जे काही प्राध्यापक आहेत तर या प्राध्यापकांना अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे की सहकारी संस्थेचे काही सभासद आहेत आणि हा जो काही समाज आहे तर या
सर्वांचं हित साधण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीनं सहकारी ज्या संस्थेचा कारभार चालवला जात असतो आणि त्या पद्धतीनं कारभार चालवून या सर्वांचं जे काही हित आहे तर ते हित ज्या संस्थेद्वारे साधवलं जात असतं तर त्या संस्थेलाच काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणून सभासद आणि समाज यांचं आर्थिक हित साधण्यासाठी लोकशाही पद्धतीनं कारभार चालवणारी जी संस्था असते तर त्या संस्थेलाच काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर या सहकारी संस्थेची सर्वसाधारणपणे अशी आपल्याला व्याख्या करता येईल की हा जो काही समाज आहे तर समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल घटकांनी आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन करण्यासाठी, समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल घटकांनी आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन किंवा रक्षण करण्यासाठी स्वइच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या केलेली आहे की समाजातील काही दुर्बल घटक आहेत तर या दुर्बल घटकांनी आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन करण्यासाठी संघटित होऊन किंवा एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला किंवा त्या संघटनेला सहकारी संघटना किंवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर यावरून आपल्याला पुढची एक व्याख्या अशी करता येईल की समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत तर या दुर्बल घटकांनी एकत्र येऊन आपल्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत किंवा आपल्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत तर त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे समाजातले जे काही दुर्बल घटक आहेत तर या दुर्बल घटकांनी आपल्या जे काही विविध स्वरूपाच्या गरजा आहेत किंवा आर्थिक गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन किंवा संघटित होऊन जी संस्था स्थापन केलेली असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं, सहकारी संस्था असं म्हटलं जातं. आणि एकंदरीत यावरून असं आपल्या निदर्शनास येत आहे की लक्षात येत आहे की या ज्या काही सहकारी संस्था तर या संस्था काय करत असतात किंवा कशासाठी स्थापन केलेले असतात तर या समाजातला जो काही खाजगी व्यापारी हा जो काही घटक आहे तर तो घटक आपली पिळवणूक किंवा फसवणूक करत असतो, सर्वसामान्य लोकांची आर्थिक लुटवणूक करत असतो. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचे जे काही मालक आहेत तर ते मालक सुद्धा नफा कमवणं हा जो काही आपला उद्देश आहे तर तो उद्देश साध्य करण्यासाठी कामगारांची फसवणूक करत असतात, ग्राहकांची फसवणूक किंवा लुटवणूक करत असतात. आणि त्याचबरोबर हा जो काही सावकार वर्ग आहे तर तो वर्ग सुद्धा प्रचंड नफा कमवण्यासाठी काय करत असतो तर मोठ्या प्रमाणावर आपले जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांची लुटवणूक करत असतो, फसवणूक करत असतो. त्यांची जी काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता अनेक वेळा लुबाडत असतो किंवा लुटत असतो. तेव्हा हे सर्व प्रकार, हे सर्व होणार जे काही अन्याय आहेत तर ते अन्याय जर थांबवायचे असते तर त्यासाठी या दुर्बल घटकांनी किंवा गोरगरिबांनी संघटित होऊन काय करणं आवश्यक आहे तर सहकारी संस्था स्थापन करणं आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे. आणि मग या सहकारी संस्था स्थापन केल्यानंतर काय करत असतात तर खाजगी व्यापाऱ्याकडून होणारी जी काही फसवणूक आहे तर ती फसवणूक थांबवण्याचं कार्य पार पडत असतात. खाजगी कंपनी मालक जे आहेत तर या कंपनी मालकांकडून ग्राहकांची होणारी जी काही लुटवणूक आहे, कामगारांची होणारी जी काही फसवणूक आहे तर ती फसवणूक थांबवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य सहकारी संस्था पार पाडत असतात. आणि त्याचबरोबर जे खाजगी सावकार आहेत तर ते खाजगी सावकार सुद्धा सर्वसामान्य जो काही दुर्बल घटक आहे तर त्या दुर्बल घटकाची जी काही फसवणूक किंवा पिळवणूक करत असतो तर ती फसवणूक किंवा पिळवणूक थांबवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य सहकारी संस्था करत असतात. तर यासाठी या दुर्बल घटकांनी संघटित होऊन किंवा एकत्र येऊन काय करणं आवश्यक असतं तर सहकारी संस्था स्थापन करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. कारण खाजगी व्यापाराचा मुख्य उद्देश काय, नफा कमवणं आहे. खाजगी कंपनीचा मुख्य उद्देश किंवा खाजगी उद्योजक जे आहेत तर त्या उद्योजकांचा सुद्धा मुख्य उद्देश काय तर नफा कमवणं आहे. आणि जे खाजगी सावकार आहेत तर त्या सावकारांचा जो काही उद्देश आहे तर तो उद्देश सुद्धा काय, नफा कमवणं आहे. तर हे सर्व जर आपले उद्देश सफल करण्यासाठी, साध्य करण्यासाठी दुर्बल घटकांची किंवा गोरगरिबांची लुटवणूक करत असतात. आणि यावर उपाय किंवा ही लुटवणूक थांबवण्यासाठी काय आवश्यक आहे किंवा कुणाची गरज आहे तर सहकारी संस्थांची गरज आहे असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुर्बल घटक संघटित होऊन काय करत असतात, सहकारी संस्था स्थापन करत असतात. आणि या संस्था स्थापन केल्यानंतर या संस्थांचा जो काही उद्देश आहे तर तो उद्देश काय असतो, आपल्या सभासदांची सेवा करणं हा उद्देश असतो. मग सभासदांची सेवा करण्यासाठी या संस्था काय करत असतात तर या ज्या काही संस्था आहेत तर या संस्था आपल्या सभासदांना म्हणजे खाजगी व्यापाऱ्याकडून ज्या वस्तू व सेवा खरेदी कराव्या लागतात त्याच वस्तू व सेवा माफक दरानं किंवा योग्य दरानं उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पडत असतात. मग लोक काय करत असतात, खाजगी व्यापाऱ्याकडे वस्तू व सेवा खरेदी करण्याऐवजी या सहकारी संस्थेकडून वस्तू व सेवा खरेदी करणं पसंत करत असतात. आणि मग त्यांची होणारी जी काही फसवणूक आहे किंवा लुटवणूक आहे तर ती फसवणूक किंवा लुटवणूक थांबत असते.
त्यानंतर कंपनी मालक जे आहेत, कंपनीमधले जे काही कामगार आहेत तर ते कामगार काय करतात, कामगारांची हे कंपनी मालक काय करत असतात, जास्त वेळ काम करून घेतात, त्यांना कमी वेतन देतात, त्यांना इतर सुविधांपासून वंचित ठेवत असतात. परंतु सहकारी संस्था मात्र तसं करत नाही की कामगारांकडून ठराविक वेळेत काम करून घेत असतात, त्यांना किमान वेतन देत असतात आणि त्यांना इतर ज्या काही सर्व सुविधा आहेत तर त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतात. म्हणजे कामगारांची होणार जी काही फसवणूक किंवा पिळवणूक आहे तर ती पिळवणूक या सहकारी संस्थांमुळे थांबत असते. कारण सभासदांची किंवा आपल्या ग्राहकांची सेवा करणं हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो. त्यानंतर खाजगी कंपन्या ज्या आहेत तर त्या कंपन्यांमधून उत्पादित केलेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंची सुद्धा प्रचंड नफा कमवण्यासाठी काय केली जात असते, जास्त दरानं विक्री केली जात असते, भेसळयुक्त वस्तू विकल्या जात असतात, खोटी वजनमाप वापरली जात असतात, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असते. परंतु सहकारी संस्थांचा उद्देश आपल्या सभासदांची सेवा करणं आहे आणि सभासदांची सेवा करण्यासाठी या जे काही संस्था आहेत तर या संस्था काय करत असतात तर वस्तूंची योग्य किंमत आकारत असतात, निर्भेळ स्वरूपाच्या वस्तू उपलब्ध करून देत असतात, प्रमाणित वजनमाप किंवा वास्तव वजनमाप वापरत असतात आणि ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना वस्तू व सेवा उपलब्ध करून देत असतात. कधी वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करत नाहीत आणि त्यामुळे काय होत असते, ग्राहकांचं होणार जे काही आर्थिक नुकसान आहे तर ते आर्थिक नुकसान टळत असतं, त्यांचा आर्थिक विकास, आर्थिक फायदा घडून येण्यासाठी त्याची मदत होत असते. आणि सावकाराकडून होणारी जी काही फसवणूक आहे तर ती फसवणूक आपण पाहिलं की सावकार काय करतात, कर्जावर दिलेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमेवर जास्त व्याजदर करत असतात. त्यानंतर मध्यंतरी जमा केलेल्या रक्कम हिशोबामध्ये धरत नाहीत आणि तारण ठेवलेली मालमत्ता वेळेप्रसंगी लुबाडत असतात, लुटत असतात. परंतु याच दुर्बल घटकांनी, गोरगरिबांनी एकत्र येऊन जर पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन केल्या तर या संस्थेचं कार्य किंवा उद्देश काय असतो तर आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करणं आणि तोही कसा, माफक व्याजदरानं किंवा योग्य व्याजदरानं. त्यानंतर वेळोवेळी जमा केलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम हिशोबामध्ये ह्या जे काही पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था अगदी व्यवस्थितरित्या नोंदवित असतात आणि ज्यावेळेस कर्जाची पूर्णता परतफेड होईल तर त्यावेळेस तारण ठेवलेली मालमत्ता सभासदाच्या अगदी सुरक्षितपणे स्वाधीन केली जात असते. म्हणजे सभासदांची कुठल्याही प्रकारे फसवणूक किंवा लुटवणूक या पतपुरवठा सहकारी संस्था करत नाहीत. म्हणजेच सभासदांचं आर्थिक हिताचं संवर्धन करण्याचं जे काही कार्य आहे, रक्षण करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं तर या सहकारी संस्था पार पडत असतात. आणि म्हणूनच दुर्बल घटक काय करत असतात तर या सहकारी संस्था संघटित होऊन स्थापन करत असतात. म्हणून अनेक तज्ज्ञांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे. संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींची गरज कशी असणं आवश्यक आहे, समान एक सारखी गरज असणं आवश्यक आहे. कारण वेगवेगळी गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी जर संस्था स्थापन केली तर त्या संस्थेला आपलं कार्य चांगल्या पद्धतीनं पार पाडता येणार नाही. का तर विभिन्न गरज असणाऱ्या लोकांच्या विभिन्न गरजा भागवणं एका सहकारी संस्थेला अशक्य असतं, कठीण असतं. म्हणून कुठल्या प्रकारच्या संस्थेला आपलं कार्य जर चांगल्या पद्धतीनं कार्यक्षमपणे पार पडायचं असेल तर संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींची जी काही गरज आहे तर ती गरज कशी असणं आवश्यक आहे, एक समान किंवा एकसारखी असणं आवश्यक आहे. त्यानंतर एकत्र आलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती कशा, व्याख्येमध्ये अनेक तज्ञांना सांगितलं आहे की स्वेच्छेनं एकत्र आलेले असणं आवश्यक आहे. बळजबरीनं जर एकत्र आणल्या तर त्या संस्थेच्या कारभाराकडं अगदी आत्मीयतेनं लक्ष देत नाहीत, त्यांच्या मनामध्ये संस्थेबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था निर्माण होत नाही. तेव्हा सभासदांच्या मनामध्ये संस्थेबद्दल आस्था निर्माण व्हावी, संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये त्यानं सक्रिय सहभाग घ्यावा, संस्थेच्या प्रत्येक कार्याकडे त्यानं बारकाईनं लक्ष द्यावं आणि संस्थेचा कारभार सुरळीतपणे कसं चालत या दृष्टिकोनातून त्यानं प्रयत्नशील राहावं. यासाठी एकत्र येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती कशा एकत्र येणं आवश्यक आहे, स्वेच्छेनं एकत्र येणं आवश्यक आहे. आणि हे सर्व कशासाठी एकत्र आणायचे किंवा येणं आवश्यक आहे तर आपल्या आर्थिक हिताचं संवर्धन, आपला आर्थिक विकास, आपला सर्वांगीण विकास, आपल्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा माफक दरामध्ये भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू सेवा आपल्याला प्राप्त व्हाव्यात. याच उद्देशानं या दुर्बल घटकांनी संघटित होणं आवश्यक आहे किंवा एकत्र येणं आवश्यक आहे. तर यासाठी या सहकार तज्ञांना अशा सहकाराच्या जे काही वेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत तर त्या व्याख्या केलेल्या आहेत. एका व्याख्यामध्ये आपण पाहिलं की सभासद आणि समाज यांचं हित साधण्यासाठी लोकशाही पद्धतीनं ज्या संस्थेचा कारभार चालवला जात असतो त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतो आणि तो कशासाठी तर सभासदांचं आणि समाजाचं हित साधलं जावं. खाजगी व्यापाऱ्याकडून, खाजगी उद्योजकाकडून किंवा खाजगी सावकाराकडून होणारी जी काही फसवणूक आहे तर ती फसवणूक टळावी, त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा माफक दरामध्ये प्राप्त व्हाव्यात, उपलब्ध व्हाव्यात. यासाठी या जे काही संस्था तर या संस्था स्थापन केल्या जात असतात आणि या संस्था स्थापन केल्यानंतर या संस्थांचा कारभार हा लोकशाही पद्धतीनुसार चालवला जात असतो. आणि म्हणून या सहकारी संस्थांच्या अशा वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ञांना केलेल्या आहेत.